वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे बटाटा परोठा करणार आहे. त्यासाठी आपण पहिले बटाटे येतील शिजवून घेऊया. तर कुकरमध्ये 4 बटाटे शिजवून घेऊया. जरासं मीठ टाकून शिजवूया म्हणजे छान बटाटे शिजले जातात. कुकरला 2 शिट्या करून घेऊया. तर 2 ते 3 शिट्या झाल्यात. छानपैकी बटाटा शिजला आहे. त्याला आपण काढून सोलून बारीक करून घेऊया. तसं छानपैकी बारीक करून घेतलं आहे. त्यातच आपण हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे ती टाकूया. बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि कोथिंबीर टाकूया. त्यातच चवीनुसार मीठ टाकूया आणि व्यवस्थित असं त्याचं एकजीव करून घेऊया. आता आपण कणकेचा गोळा घेतलाय. तर छोटासा असा गोळा घ्यायचा आणि त्याच्यात भरून असं बटाट्याचं बेटर टाकूया. सगळीकडनं असं व्यवस्थित फोल्ड करून घेऊया. आता छानपैकी जाडसर अशी परोठा लाटून घेऊया. हलक्या हातानेच लाटायचं म्हणजे त्याच्यातलं आतमधला मसाला बाहेर येत नाही. तर छानपैकी लाटून झालं. तर तवा आपण तापत ठेवलेला होता. त्याच्यावर जरासं तेल शिपडून त्याच्यावर आपण परोठा भाजून घेऊया. भरपूर असं भाजून घ्यायचा. दोन्हीकडनं तेल सोडून घ्यायचं. एक साईडनं भाजून झालं. त्याला परत पलटी मारून घेऊया. बारीक गॅस करून भाजून घ्यायचा म्हणजे आतपर्यंत छानपैकी परोठा भाजला जातो. छानपैकी परोठा भाजून झाला. दुसरा पण सेम आपण तसंच परोठा करून घेऊया. आपण त्याला प्रवासात सुद्धा नेऊ शकतो. मुलांच्या डब्यात दिलं त्याला काढून घेऊया आणि दुसरा पण सेम तसाच भाजून घेऊया. एक साईडनं भाजून झालं की तेल सोडून घ्यायचं साईडनं. तर रेडी झालं आपले बटाटा परोठा. त्याला सॉस संग दह्या संग कशा संग खाल्लं तरी छान लागतं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर